हॅलो गाईज, वेलकम टू पीवीज किचन. आज आपण बनवत आहोत फणसाची भाजी. तर चला तर मग बघूया. भाजीसाठी एक कच्चे फणस घ्या. फणस कापताना सुरीला तेल लावा आणि खाली एक प्लास्टिकची कॅरी बॅग ठेवा. फणस कापताना त्याच्याकडेचे काटे काढा आणि मधला जो भाग असतो तो काढा आणि जो भाजीसाठी आपण भाग घेणार तो लगेच पाण्यामध्ये टाका, म्हणजे फणस काळा पडत नाही. फणसाचे काप स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही हे शिजवायला ठेवताना पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये शिजवू शकता. शिजवताना मीठ, हळद आणि थोडेसे तेल टाका. शिजवून झाल्यानंतर ते गार होऊन द्या आणि ते पिंजून घ्या. आणि भाजीसाठी आपण एक कांदा चिरत आहोत बारीक. भाजीसाठी कांदा, कढीपत्ता, लसूण, पिंजून घेतलेले फणस एकदा स्वच्छ धुवून घ्या. तोपर्यंत कढई गरम होऊन द्या. कढई गरम झाल्यानंतर तेल, जिरं, लसूण, कढीपत्ता टाका आणि मग कांदा टाका. कांदा शिजेपर्यंत फणसाच्या भाजीमध्ये हळद, मीठ, गोडा मसाला, धने पावडर टाका आणि ते छान मिक्स करून घ्या. कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर टाका आणि मिक्स करून घ्या. मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये भाजी टाका आणि चांगली परतून घ्या. भाजी चांगली हलवून घ्या व परतल्यानंतर एक वाफ काढून घ्या आणि एक भाकरीसोबत सर्व करा. थँक्स फॉर वॉचिंग गाइस. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.